आकाशातील सौरमालेत पृथ्वीसोबतच गुरु, शुक्र, शनी यांसारखे अनेक ग्रह आहेत. त्यांच्या भोवती परिभ्रमण करणारे चंद्र सुद्धा आहेत. पृथ्वीभोवती एकच चंद्र आहे, पण एकट्या शनीभोवती तब्बल 146 चंद्र आहेत. पण आता एका खगोलीय घटनेमुळे पृथ्वीला 2 महिन्यांसाठी का असेना आणखी एक मिनी चंद्र मिळणार आहे. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीनं प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या चंद्राचं पहिलं दर्शन झालंय 7 ऑगस्ट 2024ला. हा अहवाल नेमका काय सांगतो? या अहवालात खगोल संशोधकांनी म्हटलंय की अवकाशात कोणतीही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्यानंतर घोडाच्या नालेप्रमाणे मार्गाचा अनुसरण करत जात असते. तिचा वेग पृथ्वीच्या सूर्यमालेतील परिभ्रमणाच्या वेगाच्या तुलनेत कमी असतो. पण ही वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण पूर्ण न करताच ठरलेल्या मार्गाने निघून जाते. या घटनेला मिनी मून असं म्हणतात. संशोधकांना खगोल अभ्यासासाठी ही एक दुर्मिळ संधी असते. तर आता हा चमत्कार नेमका कशामुळे घडणार आहे? खरं तर ही घटना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाहायला मिळणार आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात हा लघुग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येईल. प्रभावाखाली असण्याच्या काळात लघुग्रह पृथ्वीभोवती काही काळ फिरेल, पण परिभ्रमण पूर्ण करणार नाही. 25 नोव्हेंबर नंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून सूर्याभोवती आधीप्रमाणे परिभ्रमण सुरू करेल. तर आता हा चंद्र किती मोठा असेल आणि कसा दिसेल? तर काही काळासाठी पृथ्वीवरून दिसणारा हा पाहुणा चंद्र हुबेहूब आपल्या चंद्राप्रमाणे नसणार आहे. त्यापेक्षा कितीतरी पट लहान असेल. हा एका लघुग्रहाच्या रूपात असेल. 2024 PT5 असं त्याचं नाव असणार आहे. या लघुग्रहाचं सर्वात पहिल्यांदा दर्शन झालं होतं 7 ऑगस्ट 2024ला. त्याचा व्यास आहे 10 मीटर. डोळ्यांनी किंवा टेलिस्कोपनं पाहिलं तरी मिनी मून तितका स्पष्टपणे दिसू शकणार नाही. आता याआधी असं घडलंय का? तर पृथ्वीवर याआधी असे मिनी मून आले आहेत. 1981 आणि 2022 मध्ये देखील अल्प काळासाठी अशा घटना घडल्या होत्या. आकार लहान असल्यानं आणि वेग अधिक असल्यानं हे मिनी मून ओळखताही येत नाहीत. त्यामुळे आता पहिलं दर्शन तर झालं. आता 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या काळात दिसणारा हा मिनी मून खगोल अभ्यासकांसाठी दुर्मिळ संधी असणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.